नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कालमापन घड्याळ. कालच्या भागामध्ये आपण घड्याळ मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर तसेच 12 तासी कालमापन आणि 24 तासी कालमापन हे पाहिलेलं होतं. आजच्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत तास, मिनिटे, सेकंद यांचं परस्पर रूपांतर, तास मिनिटे यांची बेरीज व तास मिनिटे यांची वजाबाकी, घड्याळाच्या वेळेच्या वाचन पद्धती कशा आहेत हे पाहणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत कालमापन घड्याळ. कालच्या घटकामध्ये आपण पाहिलं होतं मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर, 24 तासी कालमापन पद्धती आणि 12 तासी कालमापन पद्धती कशा पद्धतीची असते. आता आपण पाहणार आहोत तास, मिनिटे, सेकंद रूपांतर. तर हे पहा, तासाची मिनिटं ज्यावेळेस आपल्याला करावयाची असतात, तासाची मिनिटे करताना त्या तासाला काय करायचं, 60 न गुणायचं. उदाहरणार्थ 5 तास म्हटले, आपल्याला काय करायचे, 5 तासाची मिनिटे काढायची आहेत. तर आपण काय करायचं, तास किती आहेत, 5, याला किती न गुणायचंय, 60 न गुणायचं आणि जे उत्तर येईल त्याला आता गुणाकार. आपण असं या ठिकाणी जर छोटा असेल तर काय करायचं, फक्त 5 न 5 0 0 गुणाकार करा, 5 0 0 आणि 5 6 30. किती आलं, 300 आलं. किती आलं, 300. तर ही 5 तासाची मिनिटे झाली. या पद्धतीनं कितीही तास आपल्याला देऊ द्या, 8 तास. 8 तास दिलं तर काय करायचं, त्याला 60 न गुणायचं, म्हणजे 8 गुणुले 60. या ठिकाणी गुणाकार करताना फक्त हे करा, 8 0 0, 8 चा पाडा 6 पर्यंत म्हणा, 8 6 48. या ठिकाणी 48 लिहा. किती झालं, 480 मिनिटे. या पद्धतीनं कितीही तास असू द्या, त्याची जर आपल्याला मिनिटं करायची असतील तर त्याला काय करायचं, 60 न गुणायचं आहे. आणि ज्यावेळेस मिनिटांचे तासात रूपांतर करायचे असते त्यावेळेस त्याला काय करायचं असतं, जी मिनिटे आहे त्याला 60 न भागायचं. आता हेच आपण पाहूया. या पद्धतीचं उदाहरण घेतलं होतं आपण, तासाचं मिनिटामध्ये रूपांतर केलं होतं गुणाकार करून, 60 न गुणाकार करून. मिनिटाचं तासात मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करायचं, 60 नच मिनिटाला भाग द्यायचा. आता या ठिकाणी 300 आहे, 300 मिनिटाचं तासात आपल्याला काय करायचं, रूपांतर करायचे. मग काय करायचं आपण, 300 भागिले 60. या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, तर पहा, हा भागाकार आपल्याला अचूक पद्धतीने लवकर काय करता येईल, करता येईल. या ठिकाणी काय करायचं असतं, शून्याशी शून्य कटला, बरोबर. 6 एके 6 आणि 6 पाचे 30, बरोबर. किती आलं, 5. म्हणजे किती झालं, 5 तास झालं. अशा पद्धतीनं अचूकपणे. किंवा आता आपण याचं घेऊया, 480 मिनिटाचं काय करायचं, आपल्याला तासात रूपांतर करायचं. त्याला किती न भागायचं, 60 न भागायचं. ही मांडणी करून घ्या भागाकाराची. ती 480 भागिले 60, 0 0 गेला, 6 एके 6 आणि 6 आठे 48, बरोबर. अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने आपण काय केला, मिनिटांचं तासामध्ये रूपांतर केलं. आता किती हे असू द्या, की म्हणजे यांनी किती दिलं आपल्याला, आता 370 या मिनिटांचं तासात रूपांतर करायचं. याला काय करायचं, 60 न भागायचं. भागाकार करताना हा भागाकार या ठिकाणी सोप्या पद्धतीने आपल्याला काय करता येतो, बघा. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पाचे 30, 6 6 36, 6 6 किती आलं, 36. इथं किती राहिला, 1 राहिला. किती राहिला, 1. या ठिकाणी 1 शिल्लक राहिला, 1 शिल्लक राहिला म्हणजे तो 1 दशक राहिला. किती राहिला, 1 दशक. म्हणजे याचं काय होणार, पूर्ण 6 तास आणि 10 मिनिटे. पहा, अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, भागाकार करून मिनिटांचं तासामध्ये अचूक पद्धतीने रूपांतर करू शकतो. पहा, आता या ठिकाणी घड्याळाच्या वेळेच्या वाचन पद्धती आहेत.
या वाचन पद्धतीमध्ये याला काय म्हणतात? समजा 1:15 जर झाली असतील तर याला आपण काय म्हणतो? सव्वा वाजले म्हणतो. किती वाजले म्हणतो? सव्वा किंवा 1:15. काय म्हणतो? 1:15 वाजले असं म्हटलं जातं. आता 1:30 आहेत. याला 1:30 पण म्हटलं जातं आणि 1:30 वाजले पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? 1:30 वाजले. यानंतर 1:45 आहेत. याला आपण म्हणतो 1:15 वाजले. किती म्हणतो? 1:15. 2:15 आहेत. याला आपण म्हणतो 2:15. 2:15. 2:30 आहेत. याला आपण म्हणतो 2:30 वाजले. किती वाजले म्हणते हो? 2:30 वाजले म्हणतो. आणि 12:45 आहेत. याला आपण म्हणतो पाऊण वाजले किंवा 1:15 वाजला असं आपण याला काय म्हणतो. अशा पद्धतीनं या वाचन पद्धती आहेत. या वाचन पद्धती आपण काय करायच्या? लक्षात ठेवायच्या आहेत आणि समजून घ्यायच्या आहेत. आता आपण पाहूया तास व मिनिटे यांची बेरीज व आणि वजाबाकी पाहूया. या ठिकाणी काय करायचं असतं? तास व मिनिटे यांची बेरीज करताना काय करायचं? अगोदर आपण काय पाहूया? बेरीज. यांची बेरीज करताना काय करायचं? जर मिनिटांची संख्या 60 पेक्षा जास्त झाल्यास त्याचं काय करायचं? त्या मिनिटाचं रूपांतर तास व मिनिट यामध्ये करून घ्यायचं. उदाहरणार्थ एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. 5 तास 43 मिनिट आणि 3 तास 48 मिनिट. आता याची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. आता मिनिटांची आपण आधी बेरीज करूया. 8 आणि 3 11. 11शी 1 हातचा आला 1. 4 आणि 4 8 आणि हातचा आलेला 1 9 आणि 5 आणि 3 8. आता हे झालं 8 तास 91 मिनिटं. आता ही मिनिटं किती झालेत? 91. मग याच्यामधून काय करायचं? 60 वजा करायचं. 91 मधून 91चं काय करायचं? मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करायचं. मग आपण आता काय करू? 91 मधून 60 वजा करू. काय करायचं? 60 वजा करायचं. 1तनं 0 गेला, खाली राहिला 1. 9 मधनं 6 गेले, खाली राहिले 3. आणि हा जो 1 आपण काय केला? हा 1 तास झाला. हा 1 झालेला तास इकडे काय करायचा? अधिक करायचा. 8 आणि 1 9. मग आता काय झालं? याचं उत्तर काय आलं? 9 तास 31 मिनिट हे ह्याचं काय झालं? उत्तर आलं. अशा पद्धतीनं आपण बेरीज करायची आहे. वजाबाकी करत असताना काय करायचं? या ठिकाणी लक्ष द्या. तास आणि मिनिट यांची वजाबाकी करताना काही वेळा काय होतं? मिनिटासाठी हातचा घ्यावा लागतो वजा न झाल्यास. परंतु वजा न झाल्यास हातचा घ्यायचा. परंतु एक हातचा घेऊन त्याची 60 मिनिटं करायची असतात आणि तो मिनिटामध्ये काय करतात? हातचा घेतात. आपण आता एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी बघा 3 तास 50 मिनिटे आणि 2 तास 40 मिनिटे. आणि याची आपल्याला काय करायचे आहे? वजाबाकी काय करायची? याची वजाबाकी करताना आपल्याला काय करता येईल? बघा 0शी 0, 5तून 4 गेला, खाली राहिला 1. 3तून 2 गेला, खाली राहिला 1. 1 तास 10 मिनिट. ही सोपी आहे, वजाबाकी सोपी आहे. परंतु हातचा असल्यास काय करायचं हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. उदाहरणार्थ असेच एक उदाहरण पाहूया. 2 तास 20 मिनिट आणि 1 तास 15 मिनिट असं उदाहरण आलं.
याची वजाबाकी आपल्याला करायची. आता इथं शून्यातनं 5 जात नाही, मग काय करायचं? हे 20 आहे, मिनिटं किती ही 20. या 20 मधून काय होतात? इथून आपण काय करतो? 1 घेतो, इथं 10 आले, 10 मधून 5 गेले, खाली राहिले 5, 1 गेला 0 आणि 2तनं 1 गेला, खाली राहिला 1 तास 5 मिनिट अशा पद्धतीने. पण आता जर हातचा आला तर 60 मिनिटं कशी याच्यामध्ये मिळवायची हे आता आपण हे उदाहरण पाहूया. अशा पद्धतीचं उदाहरण आहे. 5 तास 30 मिनिट आणि 3 तास 40 मिनिट याची आपल्याला आता काय करायचे आहे? वजाबाकी करायची आहे. आता काय करायचं आपण? बघा, शून्यातलं 0 जातो, पण 3तनं 4 जात नाहीत, म्हणून इकडून बाजूनं काय करतो आपण? 1 तास घेतो. या 1 तास घ्यायचा म्हणजे या ठिकाणी 1 लिहायचा नाही. नेहमीप्रमाणे वजाबाकी करताना आपण 1 लिहितो, पण या ठिकाणी 1 लिहायचा नाही. या ठिकाणी त्याची किती मिनिटं लिहायची? 60 मिनिटं लिहायची. 60 आणि हे 30 किती झाले? 90 मिनिटे झाली. किती झाली? 90. आणि हे 40 मिनिटं या ठिकाणी आपण लिहिली आहेत. बरोबर. आता हे 5 तास होते, इथं 5 तासातला 1 तास काढलाय म्हणजे इथे किती तास झाले? 4 तास होते. मग आता बघा, ही 60 मिनिटं अशी घ्यायची, मग याची आणि याची बेरीज करायची आणि मग त्यामधून खालची जी मिनिटं आहेत ती काय करायची? वजा करायची. 0तनं 0 गेला, खाली राहिला 0. 9 मधनं 4 गेले, खाली राहिले 5. या ठिकाणी काय येईल? 50 येईल. 50 मिनिटे. आणि 4तनं 3 गेले, खाली राहिले 1 तास. अशा पद्धतीची हातच्याची वजाबाकी आल्यानंतर 60 इकडं मिसळायचे आणि इकडं 60 घेऊन त्याची आपण काय करायची? वजाबाकी करायची. अशा पद्धतीने या घटकातील आता आपण जे पाहिलं ते तासाचं मिनिटात, सेकंदात रूपांतर, मिनिटांचं तासामध्ये रूपांतर, घड्याळाच्या वेळेच्या वाचन पद्धती आणि तास आणि मिनिटे यांची बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने करावयाची आहे हे आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. अशा पद्धतीची उदाहरणं घेऊन आपण काय करायचंय? या घटकात येणाऱ्या उदाहरणांचा सराव करायचा आहे.